सुस्वागतम. आबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता एका व्यक्तीने अंकुशला धरून आणलेले असते आणि तो म्हणतो की आपण पुन्हा आपल्या लाडक्या शोमध्ये आलेलो आहे आणि या शोचं नाव आहे अंकुशची बर्बादी आणि आपल्यासोबत इथे अंकुशही आहेत. तर लगेच तो व्यक्ती अंकुश समोर बसतो आणि म्हणतो की बोला अंकुश सर, तुम्हाला कसं बोलायला आवडेल. तेव्हा अंकुश म्हणतो की तुला काही समजतं का, तू काय बोलतोयस ते. अंकुश म्हणतो की कोण कार्तिकी, तिच्याशी माझा काही संबंध नाहीये. अंकुश म्हणतो की मगापासून काय कार्तिकी कार्तिकी लावलंय तू, मी तिला नाही ओळखत. तेव्हा तो व्यक्ती म्हणतो ना, खरंच नाही ओळखत तू. तर अंकुश म्हणतो अजिबात नाही. तर ती व्यक्ती म्हणते की थांब, तुला सगळं आठवेल. कोण कार्तिकी आणि तू तिच्यासोबत काय केलं ना, तुला सगळं आठवेल. उठून उभा राहत ती व्यक्ती म्हणते की मीच तुझा न्यायनिवाडा करणार आहे, कारण येथील जज मी आहे, वकीलही मी आहे. लगेच तो व्यक्ती म्हणतो की आरोपी अंकुश शिंदे हाजीर हो. आणि लगेच नकली टोप घालून तो व्यक्ती हा जज बनून हातोडा मारत म्हणतो की चला कारवाई सुरू की जाय. अंकुश त्याला म्हणतो की हे सर्व काय चाललंय तुझं. तर तो म्हणतो मध्ये मध्ये जर बोललात तर कोर्टाचा अपमान मी सहन करणार नाही. त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो की माय लॉर्ड, या व्यक्तीने 2 गुन्हे केले आहेत. त्यातील पहिला गुन्हा म्हणजे याने माझ्या कार्तिकीला. तर नाही, लगेच तो व्यक्ती म्हणतो की याचा दुसरा गुन्हा हा एवढा गंभीर आहे की याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला हवी. तर लगेच जज बनून ती व्यक्ती म्हणते की तुमच्यावर जो आरोप करण्यात आला आहे त्याला एकच शिक्षा आहे आणि ती म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा. त्यानंतर ती व्यक्ती म्हणते की तुम्हाला तुमच्या बचावासाठी काही बोलायचं आहे का. तर अंकुश त्याला म्हणतो की तू काय डोक्यावर पडलाच आहे का, मूर्खासारखं काहीही बडबडत सुटलाय. तर अंकुश त्या व्यक्तीला लगेचच तू सायको असल्याचे बोलतो. तेव्हा ती व्यक्ती पुढे येत म्हणतो की मला सायको म्हणायचं नाही बरं का, कारण सायको म्हटलं तर मला खूप संताप येतो आणि मग मला समोरच्यांची जीभ अशी आसडावी वाटते. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुला कसं मारायला आवडेल आणि मरण्यापूर्वी तुझी काही शेवटची इच्छा आहे का. तो माणूस म्हणतो की ती तर पूर्ण होणारच नाही, पण फॉर्मॅलिटी असते ना, म्हणून मी विचारतोय, सांग तुझी शेवटची इच्छा. इकडे आता चाळीमध्ये विजया येत सर्वांना समोर बोलावते आणि रामासमोर येताच विजया म्हणते की ऐका आता, आबोली थोड्याच वेळात अंकुशला घेऊन येईल. मी तिची अशी नस दाबली ना की ती आता तिचे सगळे गुन्हे कबूल करणार आहे. तेव्हा विजया म्हणते की रामा, जर आबोली आता अंकुशला घेऊन आली तर तुम्हा सगळ्यांना माहीत आहे ना काय करायचं ते. तेव्हा चाळीतील लोक म्हणतात की आबोलीला येऊ दे, आम्हाला आबोलीवर पूर्ण विश्वास आहे, ती काही करणार नाही म्हणून. विजया म्हणते की एवढा विश्वास आहे ना तुम्हाला तुमच्या आबोलीवर, ती आता येईलच आणि जर तिने गुन्हा कबूल केला तर मग तिच्या तोंडाला चिखल लावायचा. कळलं का तुम्हाला सर्वांना. तर लगेचच विजया ही शरद आणि नीताला बादली भरून चिखल आणावयास सांगते आणि दोघेही बादलीत चिखल घेऊन येतात. इकडे आता अंकुशच्या मोबाईलचे लोकेशन बघून क्रिश आणि आबोली एका घरासमोर येतात. क्रिश म्हणतो की लोकेशन प्रमाणे तर हेच घर दाखवतंय, पण या घराला तर लॉक आहे. तेव्हा आबोली ही डोक्याला हात लावते. तेवढ्यात लगेच आबोलीला विजयाचा फोन येतो. तर विजया म्हणते की आबोली, अगं कुठे आहेस तू, आम्ही सगळी इथे चाळीमध्ये तुझी वाट बघतोय आणि तू तर काही नवीन डाव खेळत नाही ना. तेव्हा आबोली म्हणते की विजया, मी खरंच काही नवीन कोणताच डाव खेळत नाहीये. तर विजया म्हणते की मग तू अंकुशला घेऊन येते ना. विजया म्हणते की माझ्या मोबाईलला काही सुद्धा होऊ शकतं बरं का आबोली, जर तू अंकुशला घेऊन आली तर. तर लगेचच आबोली म्हणते की तू तसं काहीच करू नकोस. तर आबोली म्हणते की विजया, तू माझ्यावर विश्वास ठेव, अंकुश सर माझ्याकडे नाहीये आणि अंकुश सरांना कोणीतरी किडनॅप केलंय. तेव्हा मी आणि क्रिश आता इथेच आहोत. तेव्हा आबोलीचे ते बोलणे ऐकून विजया विचार करते की आबोली तर आता नाटक एवढं लगेचच करणार नाही, तिच्या बोलण्यात काहीतरी सत्य असले पाहिजे आणि मग अंकुशला कोणी गायब केलं असा आता विजया विचार करते. तर आबोली फोन ठेवते. तेवढ्यात आबोलीला त्या रूममधून एका बाईचा आवाज येतो. तेव्हा लगेच क्रिश जोराने दरवाजा तोडतो आणि लगेचच समोर ती नर्स ही बांधलेल्या अवस्थेत दोघांना दिसते. तेव्हा लगेच क्रिश त्या बाईचे हातपाय सोडून तिला प्यायला पाणी देतो. त्यानंतर आबोली अंकुश कुठे आहे असे त्या नर्सला विचारते. तेव्हा ती नर्स म्हणते की मला तर अंकुश सर कुठे आहेत काहीच माहिती नाही. माझ्यासमोर एक बाई आली आणि तिने माझ्या तोंडावर काहीतरी उडवलं आणि त्यानंतर मला आत्ताशी कुठे शुद्ध आल्याची ती बाई आबोलीला सांगते. तेव्हा ती नर्स म्हणते की खरं तर अंकुश सरांना त्या बाईनेच पळवलं असेल. तेव्हा आबोली विचार करत म्हणते की ती बाई तरी कोण आहे. तर आता आबोली लगेचच क्रिशला घेऊन जाऊ लागते आणि रडूत म्हणते की क्रिश, अंकुश सर कुठे आणि कसे असतील. तेव्हा क्रिश हा आबोलीला समजावतो.
तर इकडे आता रमा ही आबोलीला फोन करून अंकुशला घेऊन येते की काय असे विचारते. तेव्हा रडतच आबोली म्हणते की आई, अंकुश सर माझ्यासोबत नाही आहेत, त्यांना कुणीतरी किडनॅप केलं. ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो. आबोली म्हणते की ते आम्हाला कुठंच सापडत नाही, मी आणि क्रिश त्यांना शोधायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर क्रिश हा आबोलीला घेऊन चाळीत येतो. तेव्हा लगेचच रमा ही आबोलीकडे बघते तर चाळीतील लोक म्हणतात की हे बघा आबोली आली. त्यानंतर आबोली समोर येताच विजया म्हणते की आबोली, सचित कुठे आहे, लवकर सांग. तेव्हा लगेच आबोली म्हणते की विजया, खरंच अंकुश सर माझ्यासोबत नाही आहेत. तेव्हा विजयाला मोठा धक्का बसतो आणि रागाने विजया ही आबोली समोर येते. तर विजया म्हणते की तूच सचितला किडनॅप केलंय, कुठे आहे तो. तर लगेचच चाळीतील लोक विजयाला बोलू लागतात आणि म्हणते की आमची आबोली असे नाही, तुला लाज वाटायला पाहिजे आबोलीवरती असे आरोप करायला. तर ते लोक म्हणतात की आता विजया, आम्ही तुझ्या तोंडावर चिखल उडवणार. तेव्हा विजया म्हणते की 1 मिनिट, आता ती आली ना ती तुम्हाला सगळं सांगेन. त्यानंतर लगेचच विजया ही आबोली समोर उभा राहत म्हणते की आबोली, तुला चांगलंच माहीत आहे माझ्याकडे काय आहे. तेव्हा तू सगळ्यांना सांग की सचितला तूच किडनॅप केलंय म्हणून. तर बाकीचे लोक लगेचच विजयावरती तिच्या तोंडाला चिखल लावण्यासाठी येतात. तेव्हा आबोली सगळ्यांना थांबवते. तर आबोली म्हणते की ज्या वेळेस अंकुश सर इथून गेले त्यावेळेस मीच त्यांना इथून किडनॅप केलं. ते ऐकून विजया म्हणते की बघितलं ना तुमच्या लाडक्या आबोलीने काय केलं, हिचा स्वभावच असा आहे, मनासारखी मनमानी करायची आणि तिने हेच केलंय. आणि त्याला माहीत नसेल की तो अंकुश आहे, पण हिने त्याला दमदाटी करून तोच अंकुश असल्याचं जाब विचारला. विजया म्हणते की जो सचित आहे तो अंकुश कसा बनेल, आणि बळजबरीने आबोलीने त्याच्या आजारी मुलाला या चाळीत आणून ठेवलंय. एवढंच नाही तर त्याच्या श्रीमंत बायकोला सुद्धा आबोलीने इथे आणून ठेवलं, जिला इथे राहायला जमणारच नाहीये. त्यानंतर विजया म्हणते की सांग आबोली, शार्दूलचा बाप सचित कुठे आहे ते. तेवढ्यात इकडे शरदला त्या व्यक्तीचा कॉल येतो ज्याने अंकुशला पकडलेले असते. तर बाजूला येत शरद म्हणतो की सापडला का रे तो. तर ती व्यक्ती म्हणते हो. तेव्हा शरद म्हणतो की आता त्याला तिथेच धरून ठेव, मी येतोय. तर इकडे आता पल्लवी ही शार्दूलला घेऊन आबोली समोर येते. तेव्हा विजया म्हणते की दे आता शार्दूलला त्याचा बाप परत आबोली. तर विजया शार्दूलला म्हणते की शार्दूल, विचार तुझा बाप या आबोलीने त्याला कुठे ठेवले ते. तेव्हा शार्दूल लगेचच नकारार्थी मान हलवतो. तर विजया म्हणते की बघ आबोली, या लहान मुलाला सुद्धा तुझ्यावर किती विश्वास आहे, तेव्हा त्याचा तू विश्वासघात करू नकोस. त्यानंतर शार्दूल हा आबोली समोर येत म्हणतो की बोल ना आबोली मावशी, तू माझ्या डॅडला का लपवलंस आणि तू एवढी बॅड का वागलीस. शार्दूल म्हणतो की आबोली मावशी, मला बरं वाटत नाहीये, माझ्या डॅडला तूच परत आणू शकतेस, आणशील ना. तेव्हा आबोली रडू लागते. तेवढ्यात पल्लवी आबोलीला म्हणते की आबोली बोल, माझ्या सचितला तू कुठे ठेवलंय दे याचं उत्तर. तर लगेचच शरद एका व्यक्तीला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की याचं उत्तर माझ्याकडे आहे. तेव्हा सर्वजण शरदकडे आणि त्या व्यक्तीकडे बघू लागतात. त्यानंतर शरद म्हणतो की हा डॉक्टर आहे आणि हा सचितवर उपचार करत होता, तेव्हा याला मी उचलला आणि इकडे घेऊन आलो. तर शरद म्हणतो की बोल, करत होता ना तू सचितवर उपचार. तर तो डॉक्टर म्हणतो की यांनी मला धमकावलं होतं की उपचार करायचा नाही आणि हे म्हणत होते उपचार करा. तर क्रिश म्हणतो की आम्ही तुला धमकावलं नाही बरं का. तर तो बनावट व्यक्ती म्हणतो की मला या माणसाने आमिष दिलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की मी पोलीस आहे, मला कोणीच काही संशय घेऊ शकत नाही आणि यांनी मला पैसे दिले होते. ते ऐकून क्रिशला मोठा धक्का बसतो. तर लगेचच ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि रागाने पल्लवी ही आबोली समोर येत आबोलीच्या कानाखाली मारते आणि म्हणते की हे करताना तुला माझ्या शार्दूलच्या जराही मनाचा विचार नाही आला का, त्याने तुझ्यावरती किती विश्वास टाकला होता ती. तर लगेचच विजया म्हणते की लावा तिच्या तोंडाला चिखल. तर इकडे अंकुश हा त्या व्यक्तीला म्हणतो की मला इकडे का आणलंस आणि काय करायचं तुला. तर ती व्यक्ती म्हणते की मी तुला इकडे का आणलंस ते सगळं मी तुला सांगतो. तर लगेचच जोराने अंकुश त्या व्यक्तीला लाथ मारतो आणि दावे सोडून खुर्ची तोडून टाकतो आणि त्या व्यक्तीसमोर उभा राहत म्हणतो की अंकुश शिंदेला अटक करून पळून आणत तू खूप मोठी चूक केली आणि तुला समजत नाही, तू अंकुश शिंदेच्या नादी लागलाय. तेव्हा आता खरा अंकुश त्या व्यक्तीसमोर येत, त्याने त्या व्यक्तीला लाथाबुक्क्याने तुडवलेले असते. तेव्हा आता खरा अंकुश समोर येऊन त्या व्यक्तीला त्याचे सत्य कसे बाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि आबोली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.